नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे परिसरात आहोत. आज सकाळी 28 जानेवारी 2026 एक काळे दिवस उजळला. आज एक विमान अपघात झाला आणि त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं देखील निधन झालं. ही घटना अतिशय दुःखदायक, अतिशय क्लेशकारक आहे. आपण तळेगाव दाभाडे परिसरात असणाऱ्या एका कार्यकर्त्यांच्या घरी आलेलो आहोत. आपण थोडक्यात त्यांची भावना जाणून घेऊया. ताई नमस्कार, काय सांगाल? अजितदादा हे सर्वांचेच पालक होते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांचा एक वेगळा ठसा होता. जी घटना घडली ती सर्वांना अगदी दुःख देणारी आहे. जनमानसामध्ये अतिशय दुःखाचं वातावरण आहे. काय भावना प्रकट करा, काय सांगाल आपण? सकाळी जेव्हा ही बातमी कळाली म्हणजे अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारी अशी ही बातमी होती आणि खरंच पहिला विश्वासच बसला नाही की खरंच अशी घटना झाली आहे. पण जेव्हा सगळ्या बातम्यांना वगैरे पाहिलं की नाही खरंच ही घटना झाली, म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही. निशब्द झालो आहे आम्ही सगळेजण की काय बोलावं म्हणजे या गोष्टीवर, की काळाने आज त्यांच्यावर खूप मोठा घाला घातला. आणि आज आमचा नेता म्हणजे अक्षरशः आमचे वडील हरपल्यासारखे आज आम्हाला दुःख होतं सगळ्या नेते. नक्कीच आपण त्यांच्या कार्यकर्त्यात जनसामान्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. तुमच्या काही आठवणी असतील, काय सांगू शकाल? म्हणजे आठवणी म्हणजे आत्ताच दादांची भेट झाली. आमचा सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करायला दादा आले होते मावळामध्ये आणि तिथं दादांची भेट झाली. तेव्हा अगदी त्यांनी म्हणजे भाषणात सुद्धा आम्हाला हे सांगितलं की कामं करा, बारामती पॅटर्न पाहायला या आणि तुमच्या भागात तुम्हाला जशी किती जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करता येईल. म्हणजे फक्त तो माणूस काम आणि काम आणि कामाबद्दलच नेहमी भेटला की बोलत होता. म्हणजे आज असं वाटतंय की पुणे जिल्ह्याचं फार मोठं नुकसान आज या घटनेने झालेलं आहे. पुणे जिल्हा नाही तर महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आज दादांच्या जाण्याने झालेलं आहे आणि अक्षरशः पुणे जिल्हा पोरका झाल्यासारखं आज आम्हाला वाटते सकाळ. नक्कीच सर्वांच्याच भावना ताईंनी आज व्यक्त केलेल्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर आज संपूर्ण दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. धन्यवाद.